शुभ सकाळ सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे श्रावण सोमवार आणि छान अशी साडी घालून घेतलेली होती। तर बऱ्याच दिवसानंतर मी ही साडी घातलेली होती आणि तसंही आता श्रावण सोमवार सणासुदीचे दिवस वगैरे सगळे सुरू असतात, तर छान असं साडी वगैरे घालण्यात येतं। नाहीतर मग एरवी नेहमी मी ड्रेसच घालत असते, म्हणजे कम्फर्टेबल वाटतं कामं वगैरे सगळं करायला। तर सणासुदीच्या निमित्ताने का होईना पण साडी घालण्यात येत असते आणि मला तरी असं वाटतं की स्त्रीचं सौंदर्य हे साडीमध्ये जितकं खुलून दिसते तितकं कुठल्याच म्हणजे ड्रेसमध्ये असो किंवा कितीही महागडा ड्रेस घातला किंवा काही घातलं तरी ते खुलून दिसत नाही, जितकं साडीमध्ये स्त्रीचं सौंदर्य हे खुलून दिसत असतं। तर सणाच्या निमित्ताने का होईना पण कपाटातून ना साड्या काढून मग मी त्या या सणासुदीला वगैरे घालून घेत असते, म्हणजे त्या घालण्यात येऊन जातात। तर चला आता दारात रांगोळी वगैरे काढून उंबरठा वगैरे माझं झालेलं होतं। त्यानंतर उंबरठ्याची पूजा वगैरे पण करून घेतली आणि आता देवपूजा करायची आहे। मात्र त्याआधी जरा मी स्वयंपाकाला लागलेली होती। तर म्हटलं इकडलं सगळं आवरून घेते पटकन मी, त्यानंतर मग थोडा आरामात पूजा करते, कारण जरा घाई होती, यांनाही ऑफिसला जायचं होतं। तर त्यांच्यासाठी मला शेवळ्या करून घ्यायच्या होत्या नाश्त्याला आणि पूजा करायची म्हटली की थोडीशी मग आरामात केली की बरं वाटते, कारण रोजची पूजा म्हटलं तर थोडी लवकर होते। मात्र आज श्रावण सोमवार होता त्यामुळे मग पूजा असते, बेल व्हायचा असतो, आरती वगैरे असते, तर थोडी निवांत केली की बरं वाटते। तर म्हणून मग आधीनं थोडा स्वयंपाक करायला घेतलेला होता, कारण थोड्या वेळाने सक्षमही मग येत असतो, मग त्यालाही कॉलेजला जायचं असते, म्हणून मग इकडलंच सगळं आवरायला घेतलं। तर फ्रीजमध्ये ना पालक होती ठेवलेली आणि पालेभाज्या या दिवसाच्या काही जास्त दिवस राहत नाही, म्हणून आधी आज डाळ पालकच जेवणासाठी करायला घेतलेली होती आणि यांना नाश्त्यामध्ये ना मी शेवळ्या करून दिलेल्या होत्या आणि आज अपेक्षालाही सकाळी ना टिफिनला मी पालकची सुक्की भाजी करून दिलेली होती। आणि आता किचनमधलं स्वयंपाक वगैरे माझं सगळं आवरून झालेलं होतं आणि त्यानंतर मग आता मी देवपूजा करायला घेतलेली होती। तर आज शिवमोठ तीळ होती, तर शिवमोठ अक्षिदा वगैरे सगळं वाहून, बेल वगैरे वाहून मग आरती वगैरे करून घेतली। आणि ज्यावेळी मी शाळेत जॉब करत होती तर त्यावेळी अशा काही पूजा वगैरे असल्या, म्हणजे जसं श्रावण सोमवार आहे किंवा मग मार्गशीर्षमधले गुरुवार आहे, तर हे सगळी पूजा वगैरे मला करायची राहिली की अगदी सकाळी 4 वाजताच उठावं लागत होतं आणि बरीचशी तयारी मी काही म्हणजे रात्री पण करून ठेवत होती, जेणेकरून मला सकाळी जास्त गडबड होणार नाही आणि माझं सगळं व्यवस्थित पूजा वगैरे करून मला जाता येईल, म्हणून बरीचशी तयारी मी रात्री देखील करून ठेवत होती। कारण सकाळी म्हटलं की मुलांच्या डब्याची गडबड, स्वयंपाकाची गडबड, परत सकाळचे कामं म्हटले की बरेचसे कामं असतात आपल्याला आणि त्यामध्ये अपेक्षाही जरा लहानच होती तेव्हा आणि तिचंही मला सगळं आवरून द्यावं लागत होतं। इतकी सगळी धावपळ गडबड असूनही या सगळ्या गोष्टींना मी अगदी आवडीने करायची त्याही वेळी। तर चला आता माझी देवपूजा आरती सगळं झालेलं होतं आणि खरंच देवघर बघून अगदी प्रसन्न वाटत होतं घरामध्ये, कारण उपास वगैरे असला आणि छान अशी वेगळी थोडीशी पूजा वगैरे आपण मांडली की अगदी प्रसन्न वाटतं घरामध्ये ती पूजा वगैरे सगळं बघून। चला आता ना भगरचे मी डोसे करून घेणार आहे। तर आज ना मी साबुदाणा काही भिजत घातलेला नव्हता उसळ करण्याकरिता, तर म्हटलं चला आता भगरचे ना डोसेच करते। तर थोडी भगर घेतली होती मी आणि त्यामध्ये ना 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या होत्या, परत एक बटाटा मी त्याच्यामध्ये ना उकडलेला बटाटा घेतलेला आहे, तो बारीक असा चिरून ना त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि त्यानंतर थोडं त्यामध्ये पाणी आणि मीठ घालून ना मिक्सरला लावून ते सगळं मी मिश्रण ना बारीक करून घेतलेलं होतं। तर ते सगळं मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून ना बाजूला ठेवून दिलं आणि त्यासोबत ना मला थोडी बटाट्याची भाजीही करून घ्यायची होती। तसं तर आपण ते दहीसोबत वगैरे खाऊ शकतो, पण मी बटाटे उकडलेले होते, म्हटलं चला त्याची थोडीशी भाजी करते। तर त्याच्यासाठी मी मिरच्या चिरून घेतलेल्या होत्या आणि उकडलेले बटाटेही चिरून घेतलेले होते। तर सुरुवातीला ना तेलामध्ये छान जिरं टाकलं आणि जिरं छान फुललं की नंतर मग मिरची सोडलेली होती, त्यानंतर चिरलेले सगळे बटाटे त्यामध्ये घालून घेतले। नंतर चवीनुसार थोडं मीठ घातलेलं होतं आणि त्यामध्ये जिरे पावडर असते ना ती थोडी मी टाकून घेतलेली होती, त्याच्यामुळे थोडंसं त्याचा टेस्ट अजून छान वाटतो। त्यानंतर थोडा लिंबू पिळून घेतलेला होता। यामध्ये तुम्हाला जर मिरची पावडर टाकायचं असेल किंवा मग टोमॅटो वगैरे टाकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता। तर शेवटी शेंगदाण्याचा मी कूट घातलेला होता याच्यामध्ये आणि छान अशी भाजी अगदी डोस्यांसोबत खाण्यासाठी तयार झालेली होती
आणि त्यानंतर मग ना मिश्रणाचे सगळे डोसे म्हणा, धिरडे म्हणा, ते टाकायला मी घेतलेलं होतं. तर छान झालेले होते अगदी सगळे डोसे. छान अशी जाळी आलेली होती त्याला आणि त्यासोबत ती बटाट्याची भाजी देखील ना चवीला खूप छान वाटत होती. आणि मग सोबतीला मी थोडंसं ना त्याला केळीचं कालवण बनवून घेतलेलं होतं. घरी केळी होती तर त्यामध्ये दूध आणि साखर टाकून छान असं केळीचं कालवण बनवलेलं होतं. केळीचं कालवण ना आवडतं मला, तर तेच बनवून घेतलेलं होतं. तर माझी फराळाची थाळी तयार झालेली आहे. आणि तुम्ही या उपवासाला फराळाला काय बनवलं होतं तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा. तर चला आता फराळाचं करून घेते आणि ब्लॉगचा एंड मी इथेच करते. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर आवडला असल्यास जरूर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.